नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट या विषयाच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पहिला जो चॅप्टर आहे आपला इंट्रोडक्शन टू मेजरमेंट, याचे सर्व व्हिडिओ तुमचे बघून झालेले असतीलच. नसेल तर अगोदर पहिलं चॅप्टर कंप्लीट क्लिअर करून घ्या, सर्व व्हिडिओज बघून घ्या. आज आपण सुरू करतोय मित्रांनो चॅप्टर नंबर 2, ते म्हणजे डिस्प्लेसमेंट, फोर्स अँड टॉर्क मेजरमेंट. मित्रांनो, चॅप्टरच्या नावातच तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी आपण 3 क्वांटिटी मेजर करणार आहोत. त्यातली पहिली आहे डिस्प्लेसमेंट, त्यानंतर आहे फोर्स आणि त्यानंतर आहे टॉर्क. ओके, या 3 पैकी आज आपण डिस्प्लेसमेंट मेजरमेंट हा टॉपिक कंप्लीट करूया. सर्वात अगोदर मित्रांनो, हे चॅप्टर सुरू होण्याच्या अगोदर किंवा या चॅप्टर पासून पुढे आपल्याला खूप सारे इन्स्ट्रुमेंट वेगवेगळ्या मेजरमेंटसाठी शिकायचे आहेत. ते शिकण्याच्या अगोदर एक छोटंसं इंट्रोडक्शन आहे त्याबद्दल, ते अगोदर समजून घ्या. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, ट्रान्सड्यूसर हे आपण मागे पण शिकलो, तरी पण ट्रान्सड्यूसरचा अर्थ काय होतो हे तुम्हाला आता सर्वांना माहीत आहे. येस, करेक्ट आहे. ट्रान्सड्यूसरचा अर्थ असा होतो की इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, त्या डिव्हाइसला आपण ट्रान्सड्यूसर असं म्हणतो. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला डिस्प्लेसमेंट, फोर्स आणि टॉर्क मेजर करायचा आहे. यापैकी आता मी एकच पॅरामीटर घेतोय, तो म्हणजे डिस्प्लेसमेंट. आपल्याला इतर पुढच्याही चॅप्टरमध्ये खूप सारे वेगवेगळे मेकॅनिकल पॅरामीटर मेजर करायचे आहेत. या सर्वांना मी मेकॅनिकल पॅरामीटर असं म्हणतोय, कारण डिस्प्लेसमेंट, फोर्स, टॉर्क, स्पीड या सर्व गोष्टी ह्या मेकॅनिकल पॅरामीटर्स आहेत. सो मी यांना मेकॅनिकल पॅरामीटर म्हणणार आहे. म्हणजे माझ्याकडे जे इन्स्ट्रुमेंट असणार आहे हे मेजर करण्यासाठी, हे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्सेप्टवरती या ठिकाणी ऑपरेट होणारं इन्स्ट्रुमेंट असणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे काय, ज्यावेळेस मी ट्रान्सड्यूसर म्हणतो की जो वन फॉर्म ऑफ एनर्जीला अनदर फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो, याचा साधा अर्थ असा आहे की आपल्याला मेजर करायचा आहे तो म्हणजे मेकॅनिकल पॅरामीटर आहे. फॉर एक्झाम्पल, हा मेकॅनिकल पॅरामीटर आहे किंवा मेकॅनिकल एनर्जी आहे. आपल्या संपूर्ण सिलेबसमध्ये या मेकॅनिकल एनर्जीला काय केलं जातं, या ट्रान्सड्यूसरद्वारे किंवा इन्स्ट्रुमेंटद्वारे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये किंवा इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्यानुसारच मेजरमेंट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी आपण म्हणूया आपल्याला डिस्प्लेसमेंट मेजर करायचं आहे. डिस्प्लेसमेंटचा अर्थ असा होतो मूवमेंट किंवा हालचाल. फॉर एक्झाम्पल, हा या ठिकाणी एखादी वस्तू आत्ता आहे, याला आपण फोर्स अप्लाय केला आणि ह्या ठिकाणी या वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालं, त्याची हालचाल झाली, जागा बदलली. हे जे डिस्प्लेसमेंट आहे, हे डिस्प्लेसमेंट आपण मेजर करणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, डिस्प्लेसमेंट ही एक मेकॅनिकल गोष्ट आहे किंवा मेकॅनिकल टर्म आहे. जसं मेकॅनिकल एनर्जी आहे असं आपण म्हणूया. या डिस्प्लेसमेंटला हा जो इन्स्ट्रुमेंट आहे हा इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार आहे आणि इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करण्याचे किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये कन्वर्ट करण्याचे खूप सारे वेगवेगळे मेथड्स आहे, ते आपण पुढे शिकणार आहोत. पण एक लक्षात घ्या, कुठलाही डिव्हाइस जो आपण आता इथून पुढे शिकणार आहोत तो एका मेकॅनिकल पॅरामीटरचं कन्व्हर्जन एका इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करत असतो आणि त्या इलेक्ट्रिकल सिग्नलच्या रीडिंगनुसार किंवा इलेक्ट्रिकल सिग्नलच्या आउटपुटनुसार तो इन्स्ट्रुमेंट तुम्हाला तुमच्या पॅरामीटरचं रीडिंग सांगत असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आता सोप्या भाषेत मित्रांनो सांगायचं तर, जसं मी आता म्हटलं की इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो म्हणजे नक्की काय होतं, किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो म्हणजे नक्की काय होतं. बघा मित्रांनो, आपण रेझिस्टन्स शिकलेलो आहोत. तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात रेझिस्टन्स. तुम्ही कपॅसिटन्स शिकलेले आहात.
ओके, तुम्ही इंडक्टन्स शिकलेले आहात. तर मित्रांनो काय केलं जातंय लक्षात घ्या, या ठिकाणी जो मेकॅनिकल पॅरामीटर आपल्याला मेजर करायचा आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला मेजर करायचं आहे ते म्हणजे डिस्प्लेसमेंट. ओके, हे डिस्प्लेसमेंट जे आहे मित्रांनो, या डिस्प्लेसमेंटचं कन्व्हर्जन एकतर तुम्ही चेंज इन, ओके, या डिस्प्लेसमेंटचं कन्व्हर्जन तुम्ही चेंज इन रेझिस्टन्स मध्ये करू शकता, चेंज इन कपॅसिटन्स मध्ये करू शकता किंवा चेंज इन इंडक्टन्स मध्ये करू शकता. म्हणजे आपल्याला मेजर करायचं आहे ते म्हणजे डिस्प्लेसमेंट, परंतु डिस्प्लेसमेंट ही मेकॅनिकल क्वांटिटी आहे आणि ह्या क्वांटिटीचं कन्व्हर्जन हे इन्स्ट्रुमेंट चेंज इन रेझिस्टन्स मध्ये करतात, चेंज इन कपॅसिटन्स मध्ये करतात किंवा चेंज इन इंडक्टन्स मध्ये करतात. म्हणजे यालाच आपण म्हणतो की मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये या ठिकाणी झालेला आहे, म्हणून ह्या डिव्हाइसला आपण ट्रान्सड्यूसर असं म्हणतो. मग हा जो डिव्हाइस आहे मित्रांनो, हा डिव्हाइस किती रेझिस्टन्स चेंज झाला किंवा किती कपॅसिटन्स चेंज झाला किंवा किती इंडक्टन्स चेंज झाला, ह्या रेझिस्टन्स, कपॅसिटन्स किंवा इंडक्टन्स किती चेंज झालेला आहे त्यावरून तुम्हाला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू सांगत असतो. हे नेहमी लक्षात घ्या. म्हणजे ही मेकॅनिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी ह्या मेकॅनिकल क्वांटिटीचं कन्व्हर्जन या वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये, इलेक्ट्रिकल फॉर्मॅटमध्ये केलं जातं आणि यांच्या रिडिंग्जवरनं शेवटी आपलं जी मेकॅनिकल क्वांटिटीचं मेजरमेंट किती असेल हे तो इन्स्ट्रुमेंट तुम्हाला डिस्प्ले करत असतो. हे नेहमी या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो. तर कुठलंही मेकॅनिकल पॅरामीटर, एखादं इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीने मेजर करतं हे तुम्हाला समजलंय मित्रांनो. आता आपण बघणार आहोत सिलेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्यूसर. जर तुम्हाला एखाद्या डिस्प्लेसमेंट मेजरमेंट करण्यासाठी डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्यूसर सिलेक्ट करायचा असेल किंवा डिस्प्लेसमेंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करायचं असेल तर आपण कोणते पॅरामीटर्स कन्सिडर करतो? सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो की आपल्याला किती ॲक्युरसी रिक्वायर्ड आहे आणि किती रिझॉल्युशन रिक्वायर्ड आहे, यानुसार आपण डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्यूसर कोणता यूज केला पाहिजे, कोणत्या ॲप्लिकेशनसाठी हे सिलेक्शन करत असतो, हे ठरवत असतो. हे लक्षात घ्या. ॲक्युरसी अँड रिझॉल्युशन हे महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो साईज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे किती डिस्प्लेसमेंट तुम्हाला मेजर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, या ठिकाणी हा एक ऑब्जेक्ट आहे, जसं याचं की डिस्प्लेसमेंट होतंय, हे आता मी फोर्स अप्लाय करून डिस्प्लेसमेंट केलं, पण साईज ऑफ डिस्प्लेसमेंटचा अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी आपण मेजरमेंट करणार आहोत त्या ठिकाणी किती डिस्प्लेसमेंट होऊ शकतं. 1 mm होऊ शकतं, 10 mm होऊ शकतं, 100 mm होऊ शकतं. आपली डिस्प्लेसमेंटची साईज काय त्यानुसार आपण इन्स्ट्रुमेंट किंवा ट्रान्सड्यूसर सिलेक्ट करत असतो. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे मित्रांनो, तो म्हणजे कोणत्या टाईपचं डिस्प्लेसमेंट तुम्हाला मेजर करायचं आहे. हे पहिलं आहे ते म्हणजे तुम्हाला लिनियर डिस्प्लेसमेंट मेजर करायचं आहे की अँग्युलर डिस्प्लेसमेंट मेजर करायचं आहे. लिनियर म्हणजे मित्रांनो ज्या पद्धतीने मी दाखवलं की हा ऑब्जेक्ट आहे, या पद्धतीने जर तो आपण डिस्प्लेस केला तर हे झालं लिनियर डिस्प्लेसमेंट. परंतु हा ऑब्जेक्ट आहे आणि याचं असं जर डिस्प्लेसमेंट झालं तर हे सुद्धा डिस्प्लेसमेंटच आहे, पण याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हटलं जातं. मग आपल्याला कोणतं डिस्प्लेसमेंट मेजर करायचं आहे त्यानुसार लिनियरचं इन्स्ट्रुमेंट वेगळं असतं आणि अँग्युलरचं इन्स्ट्रुमेंट वेगळं असतं. या पद्धतीने आपण ते सिलेक्शन करत असतो. त्यानंतर आपली कॉस्ट किती आहे, कॉस्ट आणि मटेरियल कोणतं यूज केलेलं आहे त्या इन्स्ट्रुमेंटसाठी, हे 2 पॅरामीटर सुद्धा आपण कन्सिडर करत असतो एखादं डिस्प्लेसमेंटचं इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करण्यासाठी, डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्यूसर सिलेक्ट करण्यासाठी. पुढचा आहे टॉपिक मित्रांनो, तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्यूसर. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडेल की हे डिस्प्लेसमेंट मेजर करून काय करायचंय. एखादा पार्टचं जे मूवमेंट असतं किंवा एखाद्या ऑब्जेक्टचं मूवमेंट असेल, डिस्प्लेसमेंट असेल, तर ते मेजर करून आपला काय फायदा आहे किंवा त्याचा कुठे उपयोग केला जातो. ॲप्लिकेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्यूसर. तर सर्वात पहिले मित्रांनो लेवल मेजरमेंटसाठी, लेवल मेजरमेंटसाठी डिस्प्लेसमेंट मेजर करणं फार गरजेचं असतं. त्यानंतर एखाद्या मशीनचं अलाइनमेंट आपण ज्यावेळेस सेटिंग करत असतो, अलाइनमेंट करत असतो, मशीनची सेटिंग करत असतो,
एक सेटिंग बदलून दुसरी सेटिंग त्यामध्ये टाकत असतो किंवा सेटिंग चेंज करत असतो, त्यावेळेस अलाइनमेंट करावं लागतं. आणि अलाइनमेंटमध्ये मित्रांनो करेक्ट पोझिशन घेणं फार गरजेचं असतं. त्यासाठी डिस्प्लेसमेंट मेजर करणं फार गरजेचं असतं. असेंब्लीज असतात, असेंब्ली चेकिंगसाठी असेंब्ली चेकिंगमध्ये अलाइनमेंट फार महत्त्वाची असते. त्या ठिकाणीही आपण डिस्प्लेसमेंट मेजर करत असतो. एखाद्या टूलचं पोझिशनिंग करण्यासाठी म्हणजे एखाद्या टूलची करेक्ट पोझिशन मार्क करण्यासाठी पण आपण डिस्प्लेसमेंट त्या टूलचं कसं होणार आहे ते आपण त्या ठिकाणी मेजर करू शकतो. असे खूप सारे ॲप्लिकेशन्स हे डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्यूसरचे म्हणजेच डिस्प्लेसमेंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे असतात.